घडामोडी घडलेल्या आहेत. त्या घडामोडीच्या नंतर मलाही खूप वेदना झालेल्या आहेत. कारण पप्पू कागदे साहेब आणि मी हे आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखं आमचं एक नातं आहे, जे राजकारणाच्या पलीकडचं आहे. आणि त्यांची नाराजगी मी म्हणलं की ती साहजिक आहे. कारण मीही पाहिलं की त्यांनी सांगितलं की माझी बिलकुल इच्छा नव्हती. मला जे आहे ते तयार केलं गेलं. तर ते जे जे बोलले ते सगळं खरं आहे. आणि त्यांना तयार करण्याचं काम मी आरक्षण ज्या दिवशी बीडचं अनुसूचित जाती जमाती महिलासाठी सुटलं, त्या दिवशी दुपारी मला वाटतं काही ती सोडत झाली आणि मी त्यांना मतदारसंघामध्ये होतो. त्यांना मी फोन केला आणि त्यांना फोन करून म्हणलं, साहेब आपल्याला बिलकुल भेटायचंय आणि हे खूप चांगलं झालंय. तर आमचं असं हसत खेळत हे आरक्षणाची सोडत सुटली त्या क्षणाला त्याच्यानंतर 15 मिनिटांनी मी त्यांना फोन केला. आणि त्यानंतर मात्र मी त्यांना पूर्ण एक 8 दिवस मी त्यांचा पाठपुरावा केला. आम्ही नेहमी एक 1-2 दिवसाला भेटतो. म्हणजे मी म्हणलं ते माझे राजकारणाच्या पलीकडे एक नातं शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं आणि पप्पू कागदे साहेबांचं आहे. 8 दिवस त्यांना मी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना सारखं की आपल्याला हे करायचंय. म्हणजे ते मला म्हणले, अहो तुम्ही म्हणले मी RPIचा प्रदेश अध्यक्ष आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहात, असं ठीक आहे, आपले संबंध आहेत, आपलं एक वेगळं नातं आहे, हे असं कसं शक्य आहे. ते मी त्यांना म्हणलं कशा पद्धतीने आपल्याला करायचं, पण हे आपल्याला करायचं, बिलकुल आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. त्यांना मी तयार केलं. ते म्हणले मी कुणाला काय म्हणणार नाही, मी काय मागणी करत नाही, मी काय कुणाचा पाठपुरावा करणार नाही, तुम्हाला काय करता येतं, तुम्ही काय पक्षश्रेष्ठींना तुम्हाला सांगता येईल ते तुम्ही सांगा, परंतु मी काय कुणाला बोलणार नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळात ती सोडत झाल्यानंतर वारंवार जे आहे मी त्यांचं नाव कसं येईल ह्याच्यासाठी, या पदासाठी, हा प्रयत्न मी वारंवार केला पक्षस्तरावर. त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे, अनेक बैठका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात, या नगरपालिकेच्या संदर्भात झाल्या. तिथंही माझ्या पद्धतीनं हे नाव कसं योग्य आहे आणि सर्वसमावेशक आहे हे मी पक्षाकडं तसं निदर्शनास आणून दिलं आणि पक्षानेही मान्य केलं. आता शेवटी नाव कुणीतरी दिलं, वास्तविक RPIचे ते